नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊज कटिंग. तर मैत्रिणींनो, 2 मिनिटं मी तुमच्याशी बोलणार आहे. तर बऱ्याच आपल्या ज्या मैत्रिणी आहेत ना, जे व्हिडिओ बघतात, तर त्या मैत्रिणींना ना क्लास करायची इच्छा असते. त्यांना वाटत असते की निदान आपले तरी स्वतःचे ब्लाऊज आपण शिवावेत आणि घालावे, अशी त्यांची इच्छा असते. कारण स्वतः शिवून घालण्यात जो आनंद असतो ना, तो आपण दुसरीकडून शिवून आणल्यानंतर घालण्यात आनंद नसतो. तर त्यांना क्लास पण करायची इच्छा असते. पण काय होतं बऱ्याच वेळा की लहान मुलं असतात घरात, वयस्कर सासू सासरे असतात, त्यामुळे त्यांना बाहेर पडता येत नाही, त्यांच्यावर जबाबदाऱ्या असतात. इच्छा असून सुद्धा बऱ्याच वेळा त्यांना क्लास करायला बाहेर पडता येत नाही. तर मैत्रिणींनो, आता तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. अगदी घरच्या घरी, अगदी घरात बसून तुम्ही शिवण क्लास करू शकता. त्यासाठी तुम्हाला महागड्या मशीनची पण गरज नाही आणि जास्त काही तुम्हाला साहित्य क्लाससाठी लागतं असं पण नाही. अगदी एक मार्कर 10 रुपयाचा तुम्ही आणला ब्लॅक कलरचा आणि पट्टी, टेप, कात्री, बस एवढं जरी साहित्य तुमच्याकडे असलं ना, तुम्ही घरात बसून शिवण क्लास नक्की चालू करू शकता. आणि अगदी तुमची सकाळची सगळी कामं आवरून दुपारचा जो 2-3 तास असतो, त्यामुळे त्यामध्ये तुम्ही नक्कीच तुमचा शिवण क्लास करू शकता. आणि त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका आता अगदी अजिबात. आणि खरंच सांगते, तुम्हाला शिवण क्लास करण्यासाठी खरंच तुम्हाला बाहेर जर शक्य असेल तर जाऊ शकता तुम्ही क्लास करायला, असं नाही की जाऊ नका. पण खरंच जर त्यांना कोणाला शक्य नसेल तर त्यांनी सुद्धा जर घरच्या घरी तुम्ही व्हिडिओ बघून, माझंच असं नाही, तुम्हाला कुणाचंही बघावंसं वाटत असेल, आवडत असेल, तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता. त्याद्वारे पण तुम्ही शिकू शकता. तर मैत्रिणींनो, खरंच आणि थोडीशी प्रॅक्टिस आणि थोडासा प्रयत्न केला ना, नक्कीच तुम्ही तुमचे स्वतःचे ब्लाऊज शिवू शकता. आणि अगदी तुम्हाला बाहेरची सुद्धा तुम्हाला जर ब्लाऊज घ्यायची इच्छा असेल, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि घरातूनच तुमचा छोटासा बिझनेस तुम्ही चालू करू शकता. तर मैत्रिणींनो, अगदी सोप्या सोप्या गोष्टीतूनच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. स्टेप बाय स्टेप तुम्ही प्रयत्न केले ना, नक्कीच तुम्ही यशस्वी होणार आहात. तर मैत्रिणींनो, मला चला 2 मिनिटं तुमच्याशी बोलावं आणि मगच व्हिडिओला सुरुवात करावी. तर चला, आपण कटोरी ब्लाऊज कटिंगला 32 साईज कटोरी ब्लाऊज कटिंगचं आज पूर्ण डायग्राम कसा करायचा, कटिंग कसं करायचं हे आपण न्यूजपेपरवरती बघणार आहोत. तर चला, आपण करूया सुरुवात. तर मैत्रिणींनो, आता आपण 32 चेस्टचं कटिंग करणार आहोत. त्यासाठी मी काय घेतलेलं आहे, तर हा बघू शकता, हा न्यूजपेपर मी घेतलेला आहे. आणि फक्त आपल्याला लागणार आहे मार्कर. मार्कर तुम्ही विकताना हा 10 रुपयाला मार्कर मिळतो. त्याच्यानंतर आपलं टेप. टेप शक्यतो आपल्या घरी असतोच. आणि कात्री आणि पट्टी, एवढ्याच फक्त आपल्याला गोष्टी गरजेच्या आहेत आपल्याला ब्लाऊज शिकण्यासाठी, सुरुवातीला तरी. तर मैत्रिणींनो, आता काय करणार आहोत आपण 32 छातीचा ब्लाऊजचं मेजरमेंट बघणार आहोत आणि त्यानुसार कटिंग करणार आहोत. तर मी थोडं स्टेप बाय स्टेप हळू सांगते मैत्रिणींनो, मी फास्ट पण सांगू शकते. पण बऱ्याच ज्या ताई असतात ना, त्या नवीन जॉईन झालेले असतात, त्यांना सुरुवातीपासून शिकायचं असतं. मग जर घाई केली तर त्यांना काहीच कळणार नाही. त्यामुळे थोडंसं मी हळूहळू सांगण्याचा प्रयत्न करते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात येतील. तर आता काय करायचं आहे आपल्याला, 13 इंच उंची आहे. तर मी असं बंद बाजू माझ्या साईडला घेतलेली आहे, सुट्टी बाजू आहे त्या साईडला ठेवलेली आहे. आता उंची इथून इथं घ्यायची आहे, म्हणजे इथून आपल्याला उंची घ्यायची आहे ब्लाऊजची, म्हणजे पेपरच्या बंद बाजूच्या साईडनं आपल्याला उंचीचं माप घ्यायचं आहे. पाठीमागच्या आणि पुढच्या मापाचं आपल्याला एकत्रितच कटिंग करायचं आहे. हा आहे पुढचा भाग, हा आहे पाठीमागचा भाग. तर 13 इंच उंची आहे, त्यामध्ये प्लस 1 इंच करायचं आहे, 14 इंच उंची येते. आणि त्याच्यानंतर छाती 8 चौक 32, म्हणजे चौथा भाग येणार 8 इंच प्लस 1.5 इंच मार्जिन. आता आपल्याला काय करायचं आहे, सरळ असा आहे असा पेपर आपल्याला कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला मार्किंग करताना सोपं जाईल यासाठी. तर इकडून पण मी असं कटिंग करून घेते. तर हा आपला पूर्ण 2 भागाचं मार्किंग आता आपण करणार आहोत, पाठीमागच्या आणि पुढच्या भागाचं. आता इथून तुम्हाला अनेकदा दाखवते. उंचीचं माप आपण घेतलेलं आहे 14 इंच. आपण शोल्डरचं घ्यायचं आहे. शोल्डर आहे 11 इंच, त्याच्याने येणार 5.5 इंच. मुंडा येणार आपला 5.25 इंच. आड्यांचं माप 3 इंच. आणि पुढील गळा आपला 6.5 इंचावरती. तर बघू शकता, इथून घेतलेला आहे आपण 5.25 इंच मुंड्याचा आकार. इथून आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे बॅक साईडच्या मुंड्याच्या आकाराचं. आणि त्याच्यानंतर आपल्याला असं व्यवस्थित आकाराने
घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सांगते मी काय काय केलेलं आहे, म्हणजे जेणेकरून परत तुमचा गोंधळ होणार नाही. तर इथून घेतलेलं आहे मी उंचीचं माप, त्याच्यानंतर इथून चेस्टचं माप टाकलेलं आहे, मार्जिन 1.5 इंच घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथून घेतलेलं आहे मी मुंड्याचं माप 5.25 इंचावरती, इथून घेतलेलं आहे आड्यांचं माप. आणि आपल्याला नंतर आता पुढचा गळा वगैरे कटिंग करायचं आहे, तर ह्या 2 भागांचा अगोदर आपल्याला कटिंग करून घेऊयात, वेगळे करूयात हे भाग, पाठीमागचा आणि पुढचा भाग. तर बघू शकता, हा झालेला आहे आपला पाठीमागचा भाग. आता त्याच्यावरतीच आपल्याला पुढचा भाग ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित आहे असं. हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. आपण पुढच्या भागावरती आता मार्किंग करून घेणार आहोत. तर व्यवस्थित आपल्याला हे करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथून आपल्याला सरळ रेषा आखून घ्यायची आहे आणि परत 1 इंचावरती आपल्याला परत मार्किंग करून घ्यायचं आहे फ्रंट साइड मुंड्याचा आकार देण्यासाठी. तर आता आपल्याला इथून घ्यायचं आहे आड्यांचं माप, जसं आपण फ्रंट साइडला घेतले त्याच पद्धतीनं. पुढचा गळा येणार आपला 6.5 इंचावरती. त्याच्यानंतर गळ्याला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता काय करायचंय, 3 इंचावरती आपलं योगपट्टी येणार, इथे येणार 2.5 इंचावरती आणि आपल्याला योगपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला इथपर्यंत गोष्टी लक्षातच आल्या असतील. त्याच्यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे, जिथं आपण 1.5 इंच मार्किंग केलंय ना, तिथे हे व्यवस्थित बघू शकता, हे मार्किंग व्यवस्थित आपल्याला रेषा मारून घ्यायची, म्हणजे जेणेकरून आपला गोंधळ होऊ नये त्यासाठी. आणि जे आता हा आणि हा जो पॉइंट आहे ना, ह्या दोन्ही पॉइंटचा आपल्याला मध्य करायचा आहे आणि मध्यापासून 1 इंच आपल्याला ह्या साईडला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथून 1 इंचावरती वरच्या साईडला घ्यायचं आहे आणि आपल्याला छान असा शेप देऊन घ्यायचा आहे कटोरीचा. तर पुन्हा एकदा मी समजावून सांगते, त्या पाठीमागच्या भागाचं आणि फ्रंट साईडच्या भागाचं एकत्रित कटिंग केलेलं आहे. पाठीमागचा भाग फ्रंट साईडवरती ठेवलेला आहे, परत मुंड्याचा आकार मी देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघू शकता फ्रंट साईड गळ्याचा आकार मी देऊन घेतलेला आहे. इथून योगपट्टीचा आकार आपल्याला द्यायचा आहे 3 इंचावरती, इथून 2.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. परत ह्या पॉईंटचा आणि ह्या पॉईंटचा हा मी मध्य केलेला आहे, मध्यापासून इथं 1 इंच घेतलेला आहे आणि इथून 1 इंच घेतलेला आहे. मी पूर्ण शेप दिलेला आहे मी कटोरीचा, म्हणजे तुम्हाला हे पॉईंट कळाले असतील सगळे. इथून उंची, इथून शोल्डर घेतलेला आहे, इथून मुंड्याचं माप घेतलेलं आहे, इथून मी गळ्याचं माप घेतलेलं आहे, इथून कटोरीला आपला पॅच तयार करण्यासाठी कटोरीचा ह्याचा मध्य केलेला आहे, मध्यापासून 1 इंच घेतलेला आहे आणि असा मी शेप देऊन घेतलेला आहे. तर आता ह्याचं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. मी शिस्तीत जरा हळूहळू सांगते मैत्रिणींनो, जेणेकरून सर्वांना लक्षात यावं. कारण काय होतं, आपण जर फास्ट सांगितलं तर बरेच जे नवीन शिकणारे असतात ना, त्यांना बऱ्याच गोष्टी लक्षात येत नाही. त्यामुळे थोडं थोडं मी हळू सांगते. आणि तरीही जर तुम्हाला एखादा पॉईंट कळाला नसेल तर नक्की कमेंट करून मला तुम्ही सांगा, परत एकदा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेन. त्याच्यानंतर बघू शकता हा कटोरीचा भाग झालेला आहे आपला, ही योगपट्टी निघालेली आहे, ही कटोरी निघालेली आहे. आता आपल्याला काय करायचंय, पाठीमागच्या भागावरती ना आपल्याला गळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे. तर आपल्याला 9 इंच गळा घ्यायचा आहे. त्यासाठी तर आपल्याला व्यवस्थित असा गळा, तर चौकोनीच गळा आपल्याला ठेवायचा आहे. हा पाठीमागचा गळा झाला. फ्रंट साईडचा गळा मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि हा भाग जो आहे ना, डबल कापडावरती ठेवून कटिंग करायचा आहे, म्हणजे पाठीमागचा भाग झालेला आहे आपला. तर आता आपल्याला कच्च्या कटोरीपासून पक्की कटोरी तयार करायची आहे. तर आता आपल्याला पेपर घ्यायचा आहे
त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अशी कटोरीचा भाग ठेवायचा आहे इथे. असं बघू शकता मी कसं ठेवलेलं आहे. असे 2 टोकं आहेत ना, हे काटाला ठेवायचे आहेत. आणि नंतर आपल्याला व्यवस्थित असं बघू शकता आहे असं आखून घ्या अगोदर. काही करायची गरज नाही, आहे असं अगोदर आखून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर काय करायचं आहे, 1 इंच ह्या साईडला घ्यायचं आहे, 1 इंच ह्या साईडला घ्यायचं आहे. पाव इंच मार्जिन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इकडून असं, त्याच्यानंतर इकडून असं घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर दोन्ही पॉईंटचं आपल्याला मध्य करून घ्यायचं आहे. आणि इथे खाली एक साईड 1 इंच आपल्याला घ्यायचं आहे. तर मी काय केलं पुन्हा एकदा तुम्हाला समजावून सांगते. तर कच्ची जी कटोरी आहे ना, ही आहे अशी ठेवलेली आहे. बघू शकता आहे अशी ठेवलेली आहे. पूर्ण मार्किंग करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 1 इंच ह्या साईडला घेतलं, 1 इंच ह्या साईडला घेतलं, 1 इंच खाली घेतलेलं आहे. आणि व्यवस्थित असं आपलं बघू शकता, ह्या साईडला 1 इंच, ह्या साईडला 1 इंच, ह्या साईडला 1 इंच घेतलेला आहे. व्यवस्थित शेप देऊन घेतलेला आहे. पाव इंच इथं घेतलेला आहे, पाव इंच इथं घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपली कच्ची कटोरीवर पासून पक्की कटोरी पण आपल्याला आता मिळालेली आहे. आता आपलं राहिलेलं आहे काम म्हणजे भाईचं. तर भाई कटिंग करायची तर अतिशय सोपी पद्धत आहे. ह्या जर पद्धतीनं भाईचं कटिंग केलं ना, तर मैत्रिणींनो कधीच तुमची भाई चुकणार नाही. मी 100% तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते. असंच मी सांगत नाही, तर मी ह्याच पद्धतीनं कटिंग करते. कधीही भाईचा प्रॉब्लेम कधीही आला नाही कस्टमरला, ब्लाऊजचाही नाही, भाईचाही नाही. तर आपल्याला काय करायचं, भाई कटिंग करताना ना इथून आपल्याला माप घ्यायचं आहे. म्हणजे हे जे आहे ना, हे माप तुम्हाला पूर्ण मी सगळं डिटेलमध्ये व्यवस्थित दाखवते. तर आता ही बघू शकता, हे मी बंद बाजू घेतलेली आहे. हे बघा, हे असं. आणि आता आपल्याला डबल मी पेपर घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता आपली भाई उंची आहे 5 इंच, त्यामध्ये 1 इंच मिक्स करायचं आहे, 6 इंच आपली भाई येते. बरोबर ही झाली आपली भाई उंची. बंद बाजूकडून भाई उंची टाकायची आहे. डबल मी पेपर घेतलेला आहे मैत्रिणींनो. तर आता बघू शकता इथे मी उंची घेतलेली 1 इंच मिक्स केले पूर्ण उंची भाईमध्ये. तर आता आपल्याला काय करायचंय, हा जो घेर टाकायचा आहे ना, तो कुठला टाकायचा आहे, तर हा घेर आहे ना, हा बघू शकता, हा 8 इंच आलेला आहे. क्रॉसमध्ये तुम्ही बघू शकता. तर इथून 8 इंच घ्यायचंय क्रॉसमध्ये आपल्याला. इथून 8 इंच आलेला आहे. तर इथलंच माप आपल्याला इथे टाकायचं आहे, इथे बरोबर. इतकी सोपी पद्धत आहे, तुम्हाला लगेच जमणार आहे, अजिबात अवघड नाहीये. त्याच्यानंतर आपला जो कॅप हाईट आहे ना, ती आपली येते 3 इंचावरती कॅप हाईट. आणि तिथून आपल्याला घ्यायचं आहे 1 इंच. तिथून हे हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडायचा आहे. त्याच्यानंतर दंडघेर येतो 5.5 इंच, मार्जिन येणार 1.5 इंच. आणि त्याच्यानंतर इथं बघू शकता असं. त्याच्यानंतर ह्या दोन्ही पॉईंटचा मध्य करायचा आहे आपल्याला. परत त्याच्यानंतर ह्या 2 पॉईंटचा मध्य करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर 1 इंच वरती साईडला येणार, खाली येणार आपलं अर्धा इंच. असा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित. तर मी काय काय केलंय पुन्हा एकदा समजावून सांगते तुम्हाला. इथून घेतलेली आहे भाई उंची. भाई उंची आलेली आहे 5 इंच, त्यामध्ये 1 इंच मिक्स केले, 6 इंच आपली भाई उंची आलेली आहे. त्याच्यानंतर हा जो घेर टाकलेला आहे ना मी, तुम्हाला हा घेर दिसतो का, पूर्ण भाईचा घेर म्हणजे मुंडा घेर पण म्हणू शकता तुम्ही. तर तो मी घेतलेला आहे इथून. म्हणजे इथून असा क्रॉस स्टेप ठेवला की आपल्याला इथला घेर मिळतो. आणि त्याच्यानंतर इथून घेतलेली आहे मी कॅप हाईट, तुम्ही बघू शकता. इथून घेतलेली आहे कॅप हाईट. तिथून मी आतल्या साईडला 1 इंच घेतलेला आहे. परत हा पॉईंट आणि हा पॉईंट मी जोडलेला आहे, क्रॉस लाईन आखून घेतलेली आहे. परत ह्या पॉईंट आणि ह्या पॉईंटचा मध्य केलेला आहे. ह्या पॉईंटपासून मी 1 इंच वरती घेतलेला आहे. ह्या पॉईंटपासून मी अर्धा इंच वरती खाली घेतलेला आहे. आणि पूर्ण जसा माशाचा आकार असतो ना, तसा आपल्याला माशाचा आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित. तुम्ही बघू शकता. इथून आम्ही दंडघेर घेतलेला आहे, 5.5 दंडघेर येतो. त्याच्यानंतर आपलं पूर्ण मार्जिन जे आहे ना, ते 1.5 इंच घेतलेलं आहे. आणि क्रॉस लाईन मी आखून घेतलेली आहे. या पद्धतीनं आपल्याला भाईचं कटिंग करून घ्यायचं आहे. म्हणजे आपली भाई कधीच चुकणार नाही. खूप सोपी, खूप छान पद्धत आहे मैत्रिणींना. पुन्हा पुन्हा मी सांगते, ह्या पद्धतीनं भाईचं कटिंग करा. कधीच भाई चुकणार नाही, तुमची रिंकल्स येणार नाही, घट्ट होणार नाही, मुंड्यात आवळणार नाही. खूप सुपेरियर आणि खूप फिनिशिंग सुंदर बसणार आहे. तर वरती 2 पदर वरती कटिंग केले. परत आपल्याला ओपन करायचं आहे, बघू शकता.
आणि नंतर आपल्याला करायचं आहे एक पदर वरती. बघू शकता हा असा सेम माशाचा आकार येणं गरजेचं आहे. मच्छकट म्हणतात कोण ह्याला. तर बघू शकता हे अशा पद्धतीनं आपलं कटिंग झालं पाहिजे. तर हा जो खड्डा आहे तो फ्रंट साईडला येतो आणि उथळ भाग आहे तो बॅक साईडला येतो. तर इथं खड्डा येणं गरजेचं आहे. तर इथलं अंतर बघू शकता तुम्ही किती यायला पाहिजे. इथलं तिथं 1.25 इंच अंतर येणं गरजेचं आहे. इथं 1.25 इंच अंतर आलेलं आहे. एवढा डिस्टन्स असणं गरजेचं आहे, तरच आपल्या फिटिंगला भाई सुंदर बसणार आहे. तर बघू शकता आता आपण कोणकोणते भाग कट केले, कशा पद्धतीनं कट केलेले आहेत. तर हा झाला आपला पाठीमागचा भागाचं कटिंग. तर मी मुंड्याचा आकार दाखवला, पाठीमागचा गळ्याचा आकार तुम्हाला कशा पद्धतीने घ्यायचं ते दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर भाईचं कटिंग झालेलं आहे आपलं. त्याच्यानंतर कच्च्या कोटरीपासून पक्की कोटरी कशी बनवायची ते झालेलं आहे. त्याच्यानंतर योग पट्टीचं आपलं कटिंग झालेलं आहे. तर मैत्रिणींनो हे सगळं आपलं पूर्ण 32 चेस्टचं पूर्ण कटिंग केलेलं आहे. खूप सोप्या पद्धतीनं, खूप छान पद्धतीनं. तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीनं कटिंग करून बघा. अगदी परफेक्ट तुमची कटोरी ब्लाऊज बसणार आहे. तर मैत्रिणींनो ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि मैत्रिणींनो आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मैत्रिणींनो तुम्ही ना लक्षात ठेवून एखादी छानशी कमेंट करत जावा. कारण काय होतं मला कमेंट केल्यामुळे नवनवीन व्हिडिओ बनवावं असं खूप आतून वाटतं. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. तर चला मैत्रिणींनो भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय.